झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि मुंबईला अगदी लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे। धरणांचा तालुका अशी ओळख असलेला शहापूर तालुका पाण्या वाचून तहानलाय। एप्रिलमध्येच ही वणवण सुरू झाल्यानं आता मे मध्ये काय होणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय। डोंगर वाटातून पाण्याचे हंडे एकमेकांवर रचून कसरत करत चाललेल्या आदिवासी महिला, उन्हाच्या काहिलीत एक दोन नव्हे तब्बल 50 तालुक्यातल्या पाड्यांवरच्या महिला आणि पुरुषांचा हा दिनक्रम आहे। 50 कुटुंब असलेल्या पेढ्याचा पाडा या आदिवासी पाड्यावर तर परिस्थिती अजूनच बिकट आहे। तळाला गेलेल्या विहिरीत पाणी भरण्यासाठी दररोज पाड्यावरच्या एका घराची पाळी आहे। हे पाणी कसं पुरणार हा त्यांचा सवाल आहे। नंबर एक माणूस आले होतो एक घराला त्याने भरला, मग दुसऱ्या घराला 10 दिवसांना नंबर येतो। तेव्हा ते पाणी कसं पियाचं हे पाण्याने मग रोग व्हायचं। तालुक्यात 195 नळ योजना मंजूर आहेत, मात्र त्यातल्या 10 ते 15 योजना सुरू आहेत। शिरोळे ग्रुप ग्रामपंचायतीसाठी 45 लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती। पाईप गेल्या 2 वर्षांपासून गावात पडून आहेत। ठेकेदारानं 70% रक्कम उचलली आहे, मात्र पाण्याचा अजूनही पत्ताच नाहीये। अभ्यास सोडून गावातल्या मुलींना पाण्यासाठी वणवण तेवढी नशिबी आलीये। मला पाणी आणावं लागतं, मग मी पाणी आणून अभ्यास करून घरातलं सगळं कामं उरकून अभ्यास करावं लागतं, परीक्षा द्यावी लागते। मग कसं काय मी करणार आहे सर्व? लोकांना पाणी मिळत नाही, पाण्या वाचून वणवण बघतात, बाया फिरतात। शाळेला पाणी मिळत नाही। 2 वर्ष झाले पाईप पडून सडून गेलेत, मग पाणी तरी पाणी मिळत नाही। ठेकेदारांनी पैसे काढले का? ठेकेदारांनी 70% रक्कम काढली। मुंबई शहराची तहान याच तालुक्यातून भागवली जाते। भातसा, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा आणि मोडक सागर अशी 5 धरणं या परिसरात आहेत। धरणांचा तालुका अशी शहापूरची ओळख आहे। पाणी धरणं दिसतंय, मात्र ते वापरण्याचा अधिकार मात्र तालुक्याला नाहीये। आमच्या तालुक्यामध्ये 3 मोठी धरणं पाण्यासाठी आहेत, परंतु हे सर्व पाणी मुंबईकरांना पोहोचवलं जातं। आम्हाला पाणी दिसतं, परंतु आमच्या लोकांना प्यायला काही पाणी मिळत नाही। ही पाण्यासाठीची परवड भीषण आहे। यातून शिक्षणाचे आणि आरोग्याचे प्रश्न वाढलेत। मुंबईत राहत नसली तरीही माणसंच आहेत, ही संवेदनाच विरून गेलीये। पाण्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या या महिलांच्या सहनशक्तीचा सरकार अंत पाहतंय। ढिम्म निगरगट्ट प्रशासनाकडून हा प्रश्न सुटण्याची धुसर शक्यताही दिसत नाहीये। अजून 60 दिवस तरी 5-5 हंडे डोक्यावर ठेवून हीच उरापोटी धावपळ, हेच या ग्रामस्थांचं नशीब आहे। झी 24 ताससाठी शहापूरहून चंद्रशेखर भुयारसह गिरीश निकम, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।